वसुलीवाला त्यांचा व्यवसायच आहे वसुली. मोबाईल बिलांची, कारच्या हप्त्यांची वसुली, बँकेचे हप्ते देखील वसूल करतात. एके दिवशी ना साक्षात्कार झाला की उद्योजक ही पाठी नावामागे असली की इम्प्रेशन वाढतं. म्हणून एक औद्योगिक गाळा रिकामा करण्याचे काम आल्यावर महाशय स्वतःच गाळ्यात ठाण मांडून बसले आणि उद्योजक झाले. आणि हे मकरंद दीक्षित उर्फ मक्या. अरे हे काय म्हणतोय? हा बरोबर, यांची टीएची रिपल मीटिंग चालू आहे. या मीटिंग मध्ये त्यांच्या रिपल हेडनी प्रत्येकाला 3 नवीन रिपल मेंबर आणायला सांगितले आहे. हा आपले मकरंद भाऊ विचारात पडले, कोणाला तयार करावं बरं, कोण 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 आणि त्याला या राजूला, हा आपला राजू वसुलीवाला, त्याला इंडक्ट करण्याची दुर्बुद्धी झाली. फार दुर्मिळ झालं रे. आता मी टीएनसी मध्ये ना, टीएनसी फार एक्सपेरिमेंट काय भानगडी त्याच्यामध्ये तर मी आलोय. तुला एवढा धंदा तो वाढवला आहे. ए विजया, हा तुला परत दिवशी लावला बजेट करून टाकायला. ए तुझ्या याची खर 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 करते कधी खर बंद करण्याची खर खर चिरकट. हेच तुझ्या धंद्याची चिकाटी तू अशा बोलण्याने घालत होते. अशा तऱ्हेने मक्याने सक्सेसफुली राजूला टीएलसी जॉईन करण्यासाठी तयार केलं आणि त्याने आपला टीएलसी नंबर पटकावला. हे मक्या तुम्ही आता आपलं ऐकायचं. होऊन जाऊ एक क्वार्टर. बरं चाल मग केला तो. राजू टीएलसी मेंबर झाला. रिपल मीट, मेगा सेशन्स हेही चालू झाले. यातच अनिल कारगिल सरांचे सेशन्स त्याने अटेंड करायला सुरुवात केली. आता आजचे सेशन बघा ना, गाडगिल सरांचेच. त्यातून सरांनी विषय घेतला तर कुठला, म्हणे तुमच्या वर्कर्सचे पगार डबल करा. बापरे, बघू आता सगळे टीएसीएस काय म्हणतायत ते. डबल कैसा हो सकता है यार? सर कुछ भी बोलते हैं. अरे बराबर बोल रहे हैं सर, समझ नहीं रहा है. देखना बताता हूँ. हे मक्या, तुझ्या आईला कुठे घेऊन आला तू? काय म्हणतो तो दाढी? डबल पगार शक्य आहे का? अरे आपल्याला तर क्वार्टर आणि हाफची भाषा समजते, हे डबल म्हणून काढले. अरे आतापर्यंत फुल पगार कोणाला दिलेले नाही. काही ना काही करून कापतो. अरे समजा मी समजतो तुला. अरे सरांचं असं म्हणणं आहे की डबल पगार म्हणजे आपला धंदा एवढा वाढला पाहिजे की आपल्या मुलांचे पगार आहे ते दुप्पट झालं पाहिजे. अरे शक्य आहे का? शक्य नाही. असे वेगवेगळे युक्त्यात करून मक्याने राजूला गाडगिल सरांचा मुद्दा कन्व्हिन्स केला. आणि हळूहळू टीएलसीच्या वातावरणात व गाडगिल सरांच्या सेशन्समुळे राजूचे फंडे हालायला लागले. विचारलं का रे विचार तुला मी? आगे पूर्ण पगार काय पूर्ण दे ना. हे तर थोड राजा काय करणार आहे? अरे मग बरं झाला तुझी वाटून काढत होतो. अरे जर पहिला पगार करतो कमीत कमी 2 पार्ट्या काढतो. यावेळेस पगाराला बसलो आणि हे बघ म्हणजे म्हणायचं काय तुला? अरे
पगार करायला बसलो आणि कानात सरांचे शब्द ऐकवले ना, चेक चेक, आणि संपली ना कॅश. ब्युटिफुल. असे गाडगे सरांचे अनेक प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट करता करता ह्या राजू वसुलीवाल्याचा राजू उद्योजक कधी व्हायला लागला ते राजूलाही कळले. थांबा थांबा थांबा, मला वाटतं सरांच्या आजच्या सेशनचा ब्रेक झालाय वाटतं. चला बघूया काय चर्चा चालू आहे ते. कॉन्सेप्ट बहुत सही था ना. आणि ते बीइंग एन एक्शन काय होतं बरं? मोटिवेशन ही नहीं है तो बीइंग एक्शन ही सब कुछ है. इतना सब सीखेंगे मगर जब तक करेंगे नहीं तो पता कैसे चलेगा. बीइंग इन एक्शन डेमोन्स्ट्रेट्स, reinforces and proves what is possible. अच्छा, ये बात है. हे मक्या इकडे काय म्हणतो तो मास्तर? पोरं फॅक्टरीच्या बाहेर झेंडा लावून बसतात, दगड मारतात आणि म्हणे त्यांना मिठी मारायची, आपल्याला डोक्यात घुसत राहा. अरे मी काय म्हणतो, तुझ्या काय पण कोणाच्याच डोक्यात घुसत नाही. पण मी काय म्हणतो, जर सर म्हणताय तर करून तर बघ, करायला काय म्हणतो काय. ते महात्मा नगरला ते हायफाय पंचरचं दुकान आहे ना रे. अरे तेच ते रे समर्थ नगरला भोसल्याच्या शेजारी रे. त्याच्या शेजारी सर बसतात. तू काही पण कर, आपली वेळ घे. अरे आपण फार वेळा झालोय राव. अरे त्या मुन्ना भाईला कसे बापू दिसतात, म्हणजे काही पण करायला गेलो ना मला सर दिसतात. काहीतरी भलतच करून बसतो रे मी. तू काही पण कर, वेळ घे. मी तुझ्याकडे आता येतो फिल्डिंगला. राजूच्या बोलण्याची इंटेन्सिटी बघून मक्याला गाडगीळ सरांची व राजूची भेट घडवणे भाग पडले आणि त्यांची भेट झाली.